सगळ्या जन्मात हाच नवरा पाहिजे। खूप कन्फ्युजन व्हायला लागले। हे प्रशांतच्या घरचं डेकोरेशन, नंतर परत प्रोटीन घ्यायचं। हॅलो गुड मॉर्निंग आणि कशा तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आज आहे हरतालिका आणि हरतालिकेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 अशा शुभेच्छा। तर आजचा व्हिडिओ अर्थातच हरतालिका स्पेशल आहे आणि गणपतीची तयारी आपण करणार आहोत। तर मस्तपैकी अशी ही मी रेड साडी घातलेली आहे आणि इथे मी सगळी हरतालिकेची पूजेची जी तयारी आहे ती करून ठेवलेली आहे। एम्बुलेंस का झाली तू आज? एम्बुलेंस तुम्हारे लिए खतरा 7 जन्मों का बंधन बना रही हूँ मैं। हा व्रत कशासाठी असतो माहितीये का तुला? कशासाठी? हरतालिकेचा व्रत असतो आपल्याला पाहिजे तो नवरा मिळण्यासाठी आणि हा तुझ्यासाठी तर ते झालंय फुलफिल सगळं। तो स्कॅम आहे ना। पुढच्या सगळ्या जन्मात हाच नवरा पाहिजे। चला मी दुसरी पूजा मांडतो एक शेजारी। तुला किती मदत होत असेल ना माझी? हो झाली ना मदत, सगळं तूच केलं नाही का? तर आता महादेवाची पिंड आपली बनवून झालेली आहे। त्यानंतर इथे पूर्णी काढते आहे ती नंदी, त्यानंतर इथे आहेत गणपती बाप्पा, त्यानंतर इथे आहेत पार्वती माता, बाजूला आहे पार्वती मातेची सखी। इथे आपली महादेवाची पूजा करून झाली आहे, इथे पार्वती मातेची, इथे गणपती बाप्पाची आणि नंदीची पूजा करून झाली। तुला ह्यातलं काही नॉलेज आहे का? हो, आता मी प्रोटीन घेतलंय, नंतर परत प्रोटीन घ्यायचंय आणि परत प्रोटीनच आणि असं काही उपवास माझ्यासाठी की हीच बायको मिळावी वगैरे असं? प्रोटीन घ्यायचंय आणि परत प्रोटीन घ्यायचंय, त्यानंतर परत प्रोटीन। तुला प्रोटीन कोणीही बनवून देऊ शकताय ना, म्हणजे नॉन व्हेज वगैरे असं नाही बोलू। त्यानंतर आज ब्रेकफास्टसाठी एक नवीन गोष्ट मी ट्राय करते आहे, नाचणीचे आप्पे बनवणार आहे। आधी मी केलेला नाही, पण आपण हे नाचणीचं पीठ जे आहे त्यात मी थोडासा रवा घातलाय, दही घातलं आणि 15-20 मिनिटं भिजून ठेवलं। त्यानंतर त्याच्यात भरपूर अशा भाज्या वगैरे टाकलेल्या आहेत आणि पाहिजे तर इनो सुद्धा घालू शकतो आणि मस्त गरमागरम ह्याचे आप्पे होतात। माझे खाऊन झाले, त्यामुळे मी तुम्हाला सांगते आहे, तुम्ही सुद्धा डेफिनेटली ट्राय करा। काय वाटतं मावशी, होईल का? तर आता आम्ही आलेलो आहोत गावामध्ये गणपती बाप्पाची थोडीशी खरेदी करण्यासाठी, डेकोरेशनचं वगैरे सामान आम्हाला घ्यायचं आहे। त्यानंतर इथे हे असे कर्टन्स आहेत, त्याच्यावर अशी प्रिंट आहे ह्या पद्धतीचं आणि आम्ही चॉईस केलेलं हे आहे मकर। आम्ही चेक करून घेतोय फक्त एकदा। शिव चिदंबर लाईट्स डेकोरेशन असं नाव आहे आणि बर्थडेचं डेकोरेशन वगैरे सगळ्या गोष्टी खूप योग्य रेटमध्ये आहेत। सो जर तुम्हाला डेफिनेटली जर करायचं असेल राहुरीमध्ये तर इथे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे वगैरे, बाकी भरपूर अशा गोष्टी व्हरायटीज आहेत, चांगले। आणि त्यानंतर आम्ही राहुरीतल्या फेमस असलेल्या योगेश नावाच्या मॅचिंग सेंटर जे आहे ते भरपूर व्हरायटीच्या लेस वगैरे, खूप छान छान कापड वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर मिळू शकतं। तर डेकोरेशनचं सामान घ्यायला मी आलेलो आहोत। तर आता मी आले, चेंज केलं, खूप भयंकर गरम आणि लागली आहे कामाला। काल रात्री मी हे करत होते पण व्हिडिओ नाही काढला बहुतेक, काल रात्री मी हे करताना। हे प्रशांतच्या घरचं डेकोरेशन आहे, आम्हाला पंढरपूरची वारी वगैरे असं थीम आहे डोक्यात, बघूयात ते होतंय की नाही, काय होतंय काय नाही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेल, पण ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहावं लागेल। काय वाटतंय, हे ते छान दिसेल की नाही? तर आता करते मी थोडीशी डिटेलिंग। हे ज्वेलरी वगैरे मला असं कन्सेप्ट होता की ही तुळशी माळ आहे, हे कंबरपट्टा, धोतर वगैरे, आणि ह्या पद्धतीचं झालंय आता तरी। तर फायनली आपले पांडुरंग जे आहेत ते रेडी झालेले आहेत। या पद्धतीनं मी पेंट केलेलं आहे, थोडंसं गळ्याच्या इथे फिनिशिंग आली नाही तेवढी, पण ओव्हरऑल जर बघितलं तर छान दिसते, मला पर्सनली आवडलं आहे। आणि त्यानंतर मी अजून एक इथे झाड आहे ते पेंट करते आता। व्हिडिओ काढायचं मी साईड बाय साईड विसरून जाते सारखं, म्हणजे अजिबातच लक्षात राहत नाही की मी व्हिडिओ चालू केलेला आहे, कारण की पेंट वगैरे करताना मग कधी मोबाईलच चालू राहून जातो किंवा कधी बटनच ऑन, कॅमेरा ऑन करायचं राहून जातो।
झाड सुद्धा मस्त पेंट करून झालेलं आहे. ह्या पद्धतीनं झाड वगैरे दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या कम्प्लीट झालेल्या आहेत. तर राडा बघताय माझा, इकडे व्हाईट कलर सांडलाय. आणि पुन्हा एकदा मी चाललेली आहे गावात साड्यांची खरेदी करण्यासाठी. आणि बेला नावाचं आमचंच दुकानात राहुरीत शॉप आहे जिथून मी नेहमी साड्या खरेदी करते. तर मला आता खूप कन्फ्युजन व्हायला लागले. ह्या साड्या सगळ्या आहेत महालक्ष्म्यांसाठी वगैरे घेतल्या. प्रणालीच्या एंगेजमेंटच्या साड्या तुम्हाला सगळ्यांना खूप आवडल्या होत्या, त्या आमच्या शॉपमधल्या होत्या. आणि आता काकाने अजून एक भारी साडी काढलेली आहे. सो एवढ्या साऱ्या व्हरायटीज आहे. मला ही एक आवडली आहे, ही एक आवडली आणि ही पण आवडली. आता मला खूप कन्फ्युजन होते की मी कुठली घेऊ एक्झॅक्टली. तर हे आहे प्रशांतच्या घरचं डेकोरेशन. हे मी पेंट केलेले विठ्ठल, हे झाड इथे लावले आणि इथे आम्हाला रोड बनवायचा आहे. आणि बाकी पुढचं जे काय फायनल असेल सोबत लवकरच शेअर करेल. हा काहीच करणार नाही, हा घरचं सुद्धा डेकोरेशन कर. आपलं काय रे आता घरी जाऊन पनीर खायचंय, प्रोटीन खायचंय. पण मी का शेअर करू? कारण माझी थीम आहे. मी जेवण नाही करते आणि काय खात आहे. लिटरली मी किती दिवस झाली दूध बिस्किट खाते. काय माहिती, मला खूप क्रेविंग होत होती दूध बिस्किट खायची, ते पण पार्लेजी. अर्ध बिस्किटचं पॅकेट तर कैरूनीच खाऊन टाकलं. तर नॅचरल लाईटमध्ये अशा दिसत आहेत ह्या साड्या. तर ही एक आहे, ही आवडली आहे. आणि अशी बहिणीने एक घेतली आहे. सो मला असं वाटतं ह्या दोन महालक्ष्म्यांना आपण नेसाव्यात. आणि त्यानंतर ह्या दोनमध्ये मला कन्फ्युजन होतोय की कुठली घेऊ. आणि हा एक शेड मला आवडला, पण माहीत नाही माझ्यावरती हा कलर कसा दिसेल. ही एक साडी आहे, ही ब्लू कलरची. अरे यार अंधार का येतोय. ही ब्लू कलरची साडी. त्यानंतर ह्या दोन्हीपैकी कुठली छान वाटपुरी दिसते हो ना. आणि ह्याच्यात हा माझ्या स्किन टोनला जातोय असं मला वाटतंय. कन्फ्युज आहे ती ह्या साडीसाठी की घेऊ की नको, कारण की अजिबातच आयडिया येत नाही की कशी दिसेल ही नेसल्यावरती. पण मध्येच असं वाटतं हे बघा, बांगड्या वगैरे घातल्यावर असं ग्रीन कलरची ज्वेलरी वगैरे मस्त दिसेल असं वाटतं. आणि ही एकदमच सिंपल अशी साडी मी कुठे घालेल, घेऊ की नको मला हे तुम्ही सांगा कमेंट सेक्शनमध्ये. ही एवढी प्लेन सिंपल अशी साडी आहे आणि 0 पासून तयारी करायची आहे ह्या. अरे वा वा वा, कशी आलेले आहे डेकोरेशन एक्सपर्ट. गणपती बाप्पा.